पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे हे कोणत्या भावे प्रयोगाचे उदाहरण आहे? म्हणजे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे बघा. आणि ही प्राचीन काव्यरचना आपल्याला लगेच लक्षात येते. मग अशी वाक्यरचना असेल तर दोनच प्रयोग होतात, एक तर प्राचीन किंवा पुराण कर्मणी, एक तर प्राचीन भावे, प्राचीन किंवा पुराण भावे. मग इथे भावे प्रयोग आहे हे दिलेलंच आहे, कारण ऑलरेडी या वाक्यामध्ये कर्म नाही आहे. ठीक आहे, कारण याचा अर्थ काय होतो की पुण्य करून पापी माणसं स्वर्गात जातात. मग जाणारे कोण? पापी माणसं. आणि जाण्याची क्रिया कोणावर होणार आहे? पापी माणसावरच होणार आहे. म्हणजेच या वाक्यात कर्म नाही, त्यामुळे कर्मणी शक्य नाही आणि म्हणून प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग होणार नाही. मग कोणता प्रयोग होणार आहे याचा? तर प्राचीन पुराण भावे प्रयोग. कोणता प्रयोग होणार आहे? प्राचीन किंवा पुराण भावे प्रयोग. ओके, तर लक्षात ठेवा या प्रयोगामध्ये जाई जे, येई जे, जे, वे, जेले अशा प्रकारचे प्रत्यय असतात क्रियापदाला. ओके.